जयश्री बोलतायत डोंबिवलीहून, आपल्याशी बोला. हॅलो, नमस्कार तुम्हाला दोघांना. हा नमस्कार. हा, मला एक विचारायचं होतं की टीव्हीवर ऍडव्हर्टाईज येतात ना एड्स बद्दल वगैरे, तर त्याच्याबद्दल मुलं विचारतात की एड्स म्हणजे काय. आई, मुलगा माझा 11 वर्षाचा आहे, तर मग त्या मुलांना अशा बाबतीत काय उत्तर द्यावी, आणि 11 वर्षाच्या मुलांपासून म्हणजे लहान मुलं असतात त्यांना आपण कशा प्रकारे काय ते सांगावं पुढील आयुष्यातलं, त्या बाबतीत विचारायचं. होय, खरं तर खूप चांगला प्रश्न आहे. होय, कारण HIV एड्स बद्दल मुलांना सावधगिरी निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि 11 वर्षाचा तुमचा मुलगा म्हणजे खरं तर खूप मोठा आहे. त्याला ह्यापूर्वीच तुम्ही ह्याची माहिती द्यायला हवी होती, त्याने विचारली नसली तरी. कारण का हे एक फार मोठं संकटच मनुष्य जातीवरती आज निर्माण झालेलं आहे, ते म्हणजे HIV एड्स ह्या रोगाच्या रूपाने. आणि HIV एड्स हा जो रोग आहे याचा संसर्ग लैंगिक संबंधांमधूनच प्रामुख्याने होतो. आणि लैंगिक संबंध येण्यासाठी शारीरिक जवळीक घडत असते, याबद्दलची माहिती मुलांना देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का अशा पद्धतीने झालेल्या शारीरिक जवळीकतेतून ज्यावेळेला शरीराचे विविध स्त्राव एकमेकांमध्ये मिसळतात त्यावेळेला HIV ची लागण होऊ शकते. त्यामुळे मुलांना ह्याबद्दलची माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांनी विचारलं नसलं तरी देणं गरजेचं आहे. पण डायरेक्ट फक्त HIV ची आणि एड्सचीच तुम्ही माहिती देणं योग्य नाही. ते लैंगिक संबंध म्हणजे काय हे मुलांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. एक्झॅक्टली रिप्रोडक्शन होतं कसं, त्यासाठी स्त्री आणि पुरुषांचे शारीरिक संबंध यावे लागतात, संभोग घडावा लागतो. संभोग घडणं म्हणजे काय, तो कसा घडतो, याबद्दलची खरं तर माहिती मुलांना 9, 10, 11 वर्षाच्या असताना द्यायला काहीच हरकत नाही. ज्यावेळेला मुलांना ही माहिती दिली जाते तर अत्यंत निर्विकारपणे मुलं ही माहिती घेतात. संकोच जास्त आईवडिलांना वाटत असतो, मुलांना फारसा संकोच वाटत नसतो. कारण का ही माहिती देण्याचं काम मी असंख्य मुलांना केलेलं आहे, 9, 10, 11, 12, 13 वर्षाच्या मुलांना. आणि आजपर्यंत ही माहिती दिल्यामुळे विचलित झालेली किंवा डिस्टर्ब झालेली मुलं मी कधी पाहिली नाहीत. ही माहिती नव्हती त्यामुळे डिस्टर्ब झालेली जास्त असतात. ही माहिती मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाल्यामुळे मुलं फार मोकळीकतेने पुढचे प्रश्न विचारू शकतात. आणि मग HIV एड्स आणि इतर जे लैंगिक संबंधातून दिले गेले जाणारे रोग असू शकतात त्याबद्दलची माहिती आणि त्याबद्दलचे धोके याबद्दल मुलांना सावध करणं सोपं जातं. त्या अनुषंगाने हे करता येतं. त्यामुळे या मुलांना माहिती देणं आवश्यकच आहे, अगदी आवश्यक आहे. पुढला फोन आपण